नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या चॅनलवरती ज्याचे नाव आहे AM तेजस मॉम विगो। तर आज आपण पाहणार आहे कोराडी मंदिर। चला तर मग कोराडी मंदिरमध्ये जाऊया। चला। हाय जाता जाता मधातील रस्ता तर आपण बघू शकता इथून कोळसा वाहून नेला जातो। कोराडी मंदिर हे लगेचच 2 किलोमीटर अंतरावर आहे आमच्या घरापासून। तर बघू शकता हे कोराडी मंदिराचा गेट आहे। गेट मध्ये एंट्री केली असता दुकाने लागतात। हे आतमधील दुकान आहे, तुम्ही बघू शकता। गर्दी तरी किती आहे तर ती तेजल आहे, कारण की तेजलचा बर्थडे आहे। त्यानिमित्त आम्ही कोराडी मंदिरमध्ये तिला नेले होते पाया लागण्यासाठी। बघू शकता समोर तरी किती लांब आहे ते। तेजलला फोटो काढायला सांगितलं असतं, तेजलने ते फोटो काढले। आता आम्ही मंदिराजवळ येऊन पोहोचलेलो आहे। बघू शकता किती भव्य दिव्य हे मंदिर आहे। तर कोराडी मंदिर हे नागपूरपासून अगदी 20 किलोमीटर अंतरावर असलेलं आहे। आम्ही जाऊन पोहोचले असताच तिथे पाऊस आला भरपूर। मग काढायला उभी राहायला तेजलने फोटो काढला इथे बघू शकता तुम्ही। मंदिरामध्ये लांबच लांब रांग लागली होती, त्यामुळे आम्हाला थोडंसं पूजेसाठी उशीर लागला। आम्ही पूजेचे साहित्य घेतले होते, कारण की तेजलचा बर्थडे होता, त्यानिमित्तानं मंदिरात न्यायचं म्हणून तिला मंदिरामध्ये दर्शनासाठी आम्ही नेले होते। बघू शकता हा मंदिरातील परिसर आहे। तर आम्ही आता आतमध्ये पूजा करण्यासाठी पोहोचलो। मंदिराच्या बाहेरच थांबलेला आहे, कारण की गर्दी असल्या कारणाने आम्ही बाहेरच थांबलो। तिथे हा मंदिरातील परिसर आहे। बघू शकता किती छान हिरवीगार झाडांची रासुद्धा हे मंदिर आहे। पूर्ण मंदिर हे चांदणीचे आवरण असलेलं आहे। आमची पूजा आणि तिथे थांबलो। हे चांदणीचं आवरण तर ही विठ्ठल रखुमाई मंदिर आहे कोराडी मंदिरातील। आम्ही पूजा केली, त्यानंतर थोडा वेळ बसलो आणि बाहेर फिरायला लागलो, कारण की पाऊससुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिथे आला होता। बघू शकता किती छान लाइटिंग दिसते ते मंदिर भारी। तर तेजल समोर जात आहे, त्यामुळे मला सुद्धा तिच्या मागे जावे लागत आहे। बघू शकता लाइटिंग किती छान वाटत आहे मंदिर तर, आणि परिसर सुद्धा मंदिरातील हिरवीगार छान झाडे लावलेले आहे तिथे। त्या झाडांना छान शेप सुद्धा देण्यात आलेला आहे। तेजल समोर जात आहे आणि आम्ही मजा सुद्धा खूप केली, छान परिसर घुमलो आणि मज्जा सुद्धा केलेली आहे। ते तेजलचे पप्पा आहे, तेजल पप्पा सोबत चालत आहे। इथे मंदिरामध्ये दान दिलेल्या गायी सुद्धा आहे। तिथे त्यांना बांधून ठेवण्यात आलेलं होतं, त्यामुळे आम्ही त्यांना पाहत होतो। मंदिरात गायी देण्याची सुद्धा प्रथा आहे, तिथे गायी सुद्धा दिल्या जाते। आणि मग निघालो आम्ही परतीला। तर दुकानदार सुद्धा आम्हाला बोलवत आहे। तर आम्ही पूजा करून निघाल्यानंतर तिथे नाश्ता सुद्धा केला, कच्चा चिवडा सुद्धा खाल्ला आणि पेढा सुद्धा घेतलेला आहे। तिथून मग थोडी शॉपिंग सुद्धा केली, रांगोळी वगैरे घेतल्या आम्ही।
बघू शकता तुम्ही गर्दी तरी किती आहे तर. आणि आईस्क्रीम गुपचूप सुद्धा खाल्लेले आहे आणि मंदिरात गेले असते खूप भारी वातावरण आपल्या मनामध्ये निर्माण होते. बघू शकता हे मंदिराच्या बाहेरील परिसर आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर व्हिडिओला लाईक